पाहिजे। मनाला शांत करण्याकरता काय करावं? मनाला विषय देण्यानं मन शांत होतच नाही। मग मनाला विषयापासून परावृत्त करण्यानं मन शांत होतं। एक राजा होता, त्या राजानं एक शेळी पाळली होती आणि राजाच्या आवडीची शेळी होती। राजाने आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना बोलवून सांगितलं की या शेळीला रानात न्यायचं आणि पोटभर चारून आणायचं, पोटभर चारून आणायचं। हिचं जर पोट भरलं नाही तर त्याला मी देहदंड देईन, चारायला नेणाऱ्या माणसाला देहदंड देईन, मारून टाकेन। एक माणूस पुढे झाला, म्हणला पोट भरून आणायचं शेळीचं, काय त्याच्यात अवघड, मी आणतो म्हणे। शेळीला रानात नेलं, दिवसभर चारलं आणि संध्याकाळी आणल्यावर विचारलं राजाने, पोट भरलं शेळीचं? भरलं म्हणे। कशावरून? बघा महाराज तुम्ही पोट भरले की नाही त्याचं। राजाने काय केलं, तिच्यासमोर थोडं गवत टाकलं आणि त्या शेळीचं असं असतं, ती किती जरी चरून आली तरी गवत बघितलं की पुन्हा तोंड लावणारच। आणि ती गवत खायला लागल्याबरोबर राजाने सांगितलं, बघ जर तिचं पोट भरलं असतं तर तिनं पुन्हा गवत खाल्लं असतं का? ज्या अर्थी गवत पुन्हा खायला सिद्ध आहे त्या अर्थी तिचं पोट भरलेलं नाही, तो पोटभर तिला चारलं नाही, देहदंड। अनेकावर अशी पाळी यायला लागली नाही। एक महात्मा त्या गावात आला, त्या महात्म्याला हे कळालं। महात्मा म्हणाला, आज मीच जातो म्हणे राजाकडे, बघतो काय होतं ते। राजाला सांगितलं म्हणे, काय राजा? नाही, या शेळीला चारून आणायचं काम कोण करतो याची वाट बघत बसलो, आज मी जातो म्हणे। चारून आणणार? आणीन, पोटभर, अरे पोटभर चारून आणतो, नाहीतर देहदंड ठरला महात्मन। ठीक आहे, मान्य, मला चारून आणतो तिला, आज पोटभर चारून आणतो। महात्म्याने तिला रानात नेलं, हातात एक लाकूड घेतलं होतं महात्म्याने, काठी होती। त्या शेळीनं गवताला तोंड लावलं की तोंडावर फटका मारायचा, पुन्हा तोंड लावलं पुन्हा फटका। दिवसभर तिला तोंडावर फटके मारून 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 गवताची काडी खाऊ दिली नाही। राजाकडे परत आणलं, परत आणल्याबरोबर राजाने विचारलं, चारलं, पोट भरलंय कशावरून बघा तुम्ही? राजाने त्याच्या समोर, त्या शेळीच्या समोर गवत थोडस टाकलं, हा काठी आपटतच तिथं उभा राहिला। शेळी तोंड लावील का आता? शेळीनं तोंड लावलं नाही, शेळीचं पोट भरलं असं राजाला वाटलं। तसंच आहे अंतःकरण, शेळीसारखं आहे, त्याला विषयाचा चारा देत राहाल तिथपर्यंत चरत राहील, आणि फटका दिला विवेकाचा लगेच शांत होणार आहे। अंतःकरणाला विवेकाचे फटके मारलेच पाहिजेत, तरच ते शांत होईल, विषयाकडे धावणार नाही। कपिलाचार्याने माते